आज आपण बनवतो शिमला मिरचीची साईड डिश. शिमला मिरचीला ढोबळी मिरची बोललं जातं. हिचीच आज आपण ग्रेव्ही छानशी असलेली अशी भाजी करणार आहोत. ही तुम्ही ऑफिस डब्यासाठी देऊ शकता किंवा लंचमध्ये डिनरमध्ये साईड डिश म्हणून छान अशी ही भाजी होते. तर 3 शिमला मिरची आपण इथे घेतल्या आहेत मोठ्या मोठ्या. त्यांना चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि पुसून देखील घेतलेलं आहे. पुसून कशासाठी तर ते बघूयात पुढे. तर शिमला मिरची अशा आपण कापून घेतल्यात. बी आपल्याला घ्यायचं नाही म्हणून अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत. पाणी अजिबात नको म्हणून पुसून घेतलेले आहेत. आता याचे स्क्वेअर आपल्याला असे तुकडे करायचे आहेत, जसे आपण पनीरच्या भाजीमध्ये घालतो तसे. 3 शिमला मिरचीचे छान असे आपण तुकडे करून घेतलेले आहेत. आणि हे आपण बाजूला काढून ठेवूयात. आणि आता आपण 2 कांदे घेऊयात, मध्यम आकाराचे कांदे 2. ते देखील आपल्याला शिमला मिरचीसारखेच कापून घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी कांद्याची साल काढून त्याची बुडखाची शेंड्याची साईड काढून आपण त्याला देखील चांगलं धुवून घेतलं आहे 2 भाग करून. आणि मग पुसून घ्यायचं आहे, कारण कांदा देखील आपल्याला ओला नको आहे. त्याचे देखील स्क्वेअर करायचे आहेत आपल्याला. जशी शिमला मिरची आपण कापून घेतली तशी त्याचे चौकोन आपल्याला करून घ्यायचे आहेत. 2 कांदे आपण येथे घेतलेले आहेत. कांदा सालीच्या खाली काळा पडलेला असतो म्हणून त्याला धुवून घ्यायचं आणि पुसून देखील घ्यायचं. तेलात टाकलं म्हणजे तेल किचन प्लॅटफॉर्मवरती उडत नाही. तर आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपण याचे असे स्क्वेअर काढून घेऊयात. कांदा अर्धा कापून पुन्हा त्याचे 2 भाग केले आणि मग या पद्धतीने आपण त्याचे तुकडे काढून घेतो आहे. जसे शिमला मिरचीचे जेवढ्या आकाराचे तुकडे होते तेवढ्याच आकाराचे हे कांद्याचे स्लाईस आपण काढून घेतो आहे. आणि जो काही आतला छोटा छोटा भाग आहे त्याचं आपण वाटण करणार आहोत, वाटणामध्ये ते घालणार आहोत. तर इथे मी डाळ घेतलेलं आहे, फुटाण्याची डाळ आणि लसूण आलं हे आपण वाटून घेणार आहोत. तर पहिल्यांदा जे डाळ आहे भाजलेली डाळ ती आपण फुटाण्याची डाळ ती पावडर करून घेतली मिक्सरमधून. आणि मग नंतर लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि आलं हे आपण बारीक करणार आहोत. ते पाणी न घालताच बारीक करायचं आहे. आणि त्याच्यासोबत हा जो बारीक बारीक कांदा उरलेला आहे तो देखील मी घातलेला आहे. आता हे जे वाटण आहे कांदा, हिरवी मिरची, लसूण, आलं, तर त्याला एका भांड्यामध्ये मी काढून घेते, कारण त्याच भांड्यामध्ये आपल्याला अजून टोमॅटो प्युरी करून घ्यायची आहे. टोमॅटो आणि कांदा एकत्र केलं की ते पटकन ज्यावेळेस आपण त्याला मसाला तळून घेतो त्यावेळेस पटकन होत नाही, कारण टोमॅटो घातला की पाणी सुटतं. त्यासाठी कांदा पहिल्यांदा परतून घेतला की मग टोमॅटोची प्युरी घालायची. म्हणून मी कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची पहिल्यांदा वाटला आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे 2 मस्त लाल पिकलेले टोमॅटो घेतलेत, त्याची प्युरी करून घेणार आहे. आता टोमॅटो मी ते थोडे जास्त घातलेत, म्हणजे 2 घातलेले आहेत. तुमच्याकडे दही असेल ताजं तर तुम्ही एकच घातलं तरी चालेल. तर चला, वाटणाची तयारी झाली, भाजी कापून झाली. गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये पोहे खायचे 2-3 चमचे तेल घातलेलं आहे. आणि जी शिमला मिरची मी बोललं ना पाणी अजिबात नको आहे, तर ती अशी आपल्याला फ्राय करून घ्यायची होती तेलामध्ये म्हणूनसाठी. तर शिमला मिरचीला मंद ते मध्यम आचेवरती, मोठा नाही ठेवायचा गॅस. आणि ती चांगली फ्राय झाली चांगले 4-5 मिनिट. त्याच्यानंतर मग कांदा त्याच्यामध्ये घालायचा आहे. कांदा लगेच फ्राय होतो म्हणून शिमला मिरची पहिल्यांदा घातली आणि मग कांदा घातला. कांद्याला चांगलं फ्राय करून घेतलं. आता इथे हा कांदा आणि शिमला मिरची चांगले तळले जातात तेलामध्ये, तोपर्यंत मी इकडे पुलाव करते. तर त्याचा देखील व्हिडिओ आपण अपलोड करूयात नंतर. याच्यामध्ये काही दाखवत नाही मी, कारण मला शूटिंग करायचं होतं. तर शिमला मिरची कांदा परतेपर्यंतच मी असं थोडंसं कॅमेऱ्यापुढे तांदूळ धुताना दाखवलेलं. तर चला, आपला गॅस इथे मंद आहे. मंद ते मध्यम आचेवरती आपण हे कांदा आणि शिमला मिरची चांगले तळून घेतलेले आहेत. पूर्ण असे तळले नाहीत, क्रंची मस्त, पण जसे आपण पुलावामध्ये घालतो किंवा भातामध्ये घालतो तसे झालेले आहेत. 75% शिजलेलं आहे. तर चला, ते काढून घेतलं. आता त्याच्यामध्ये तेल थोडंसं उरलेलं आहे, त्याच्यामध्ये
जिरं घातलं, जिरं लगेच फुललं आहे. एक तेजपत्ता घालूयात, मोठा आहे म्हणून तुकडे करून घालूयात. गॅस मंद आहे, मंद आचेवरच आपल्याला करायची आहे फोडणी. आणि आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालूयात, ज्याच्यामध्ये आहे कांदा, 2 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण. आता याला या तेलामध्येच आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे थोडंसं परतलं की मग आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती घालूयात. पावडर मसाले आपल्याला काही जास्त घालायचे नाहीत, कारण आपण 2 हिरव्या मिरच्या याच्यात घातलेल्या आहेत, तरी देखील थोडेसे घालूयात. तर ते कोणते ते बघूयात. तर आता इथे कांद्याचं वाटण, लसूण, हिरवी मिरची ते परतलं गेलं. जळू नये म्हणून लगेचच पटकन मग टोमॅटो प्युरी घातलेली आहे, जेणेकरून पाणी घालायचं गरज नाही. तर आता टोमॅटो प्युरी घातली, तिला जरा मिक्स करून घेतलं. आणि मसाल्याच्या डब्यातून घातलेली आहे हळद, एक छोटा अर्धा चमचा. आता लाल तिखट मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे, कारण आपण 2 हिरव्या मिरच्या वाटणामध्ये वाटून घेतल्या होत्या. घालायची आहे धना पावडर. आता ग्रेव्हीची भाजी म्हटलं की धना पावडर आली, ती थोडीशी जास्त घालूया. जिरं घातलेलं आहे इथे, त्याच्यामुळे मग जिरे पावडर काही मी घातलेलं आहे. जिरं आपण फोडणीमध्ये जास्त घातलं होतं. आता इथे आपण फुटाण्याची डाळ घालतो आहे, म्हणून मी इथे थोडासा ओवा हातावरती चोळून घालते. कुठलीही डाळ, कडधान्य डाळी असेल तर ओवा आवर्जून घालावा, जेणेकरून पोटाचे प्रॉब्लेम्स काही होत नाही, म्हणजे ती भाजी अन्नधान्य पचतं. आणि आता इथे ही ग्रेव्ही तयार होण्यासाठी, लवकर तेल सुटण्यासाठी आपण पाणी सुटेल पहिल्यांदा आणि मग ती चांगली शिजली जाईल याच्यासाठी मीठ घातलं. ते मीठ जेवढं वाटण त्याच्यामध्ये आहे त्याचा विचार करून तेवढंच घातलेलं आहे. झाकण ठेवलं. तर पाणी जास्त लगेच आपल्याला घालायची गरज नाही, कारण टोमॅटोचं, कांद्याचं पाणी सुटेल. चांगलं परतून घेतले आणि गरज पडली तर मग कोरडं झालं तर पाणी घालायला हवं, म्हणून मी त्याच प्युरी केलेल्या भांड्यामध्ये 2 चमचे, जे पोहे खायचे चमचे असतात तेवढं पाणी भिजवून ठेवलं होतं, ते घातलं. आता वाटण हलकं झालेलं आहे, चांगलं परतलं गेलेलं आहे. तर आता इथे आपण ही जी फुटाण्याची डाळ आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतली होती ती घातली. आता हीच आहे ग्रेव्हीची आपली, जी की बाइंडिंग देईल ग्रेव्हीला. नाहीतर मग पाणी एका बाजूला आणि शिमला मिरची, कांदा एका बाजूला असं होईल. तर ग्रेव्हीसाठी आपण इथे दाटसरपणा येण्यासाठी फुटाण्याची डाळ मिक्सरमध्ये वाटून घातली. पोहे खायचे 2 चमचे अशी. व्हिडिओला आवाज टाकताना मध्येच फोन आल्यामुळे मोठी गंमत झाली. तर चला, आता इथे आपण फुटाण्याची डाळ घातली, त्याच्यामुळे आता जी ही ग्रेव्ही आहे ती दाटसर होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ही चांगली शिजवून घ्यायची आहे. फुटाण्याची डाळ ती चांगली भाजलेलीच असते, पण आता आपल्याला ही ग्रेव्ही चांगली शिजवून घ्यायची आणि म्हणून त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून तिला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. कढईतला बाजूचा मसाला देखील व्यवस्थित त्याच्यामध्ये काढून घेतला. आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं थोडं थोडं पाणी घालायचं आहे. अजून एक पळीभर पाणी मी याच्यामध्ये घालते, म्हणजे 1 ग्लासभर पाणी मी इथे घातलेलं आहे. तर ग्रेव्हीची भाजी म्हणजे आपल्याला खूप पातळ करायची नाही, भाजी ओलसर हवी एवढीच आपल्याला करायची आहे. तर ही ग्रेव्ही ओके आहे, कारण आता आपल्याला जी शिमला मिरची आणि कांदा आपण छान असं परतून घेतलेला आहे ते शिजलेलंच आहे. थोडासा काही कच्चेपणा आहे आणि मसाला याच्यामध्ये मुरण्यासाठी आपण आता याच्यामध्ये ग्लासभर पाणी घालून ग्रेव्ही मस्त तयार केलेली आहे. तर या भांड्यामध्ये जो तेलकटपणा आहे, शिमला मिरची आणि कांदा आपण त्याच्यामध्ये घातलेलं होतं, काढलेलं होतं तळल्यानंतर, तर त्याच्यामध्ये 1 चमचाभर ग्रेव्ही घालून मिक्स करून घेतला आणि ते घालून घेतले. हा आहे गरम मसाला. तर ग्रेव्हीची भाजी म्हटली की गरम मसाला आला थोडा शेवटी घालायचा, म्हणजे छान अशी भाजी ती टेस्ट होते. गरम मसाला घालून भाजी मिक्स केली आणि आता आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. आपण जे पहिल्यांदा मीठ घातलं ज्यावेळेस कांदा टोमॅटो चांगलं परतण्यासाठी, त्याच्यापुरतंच मीठ घातलं होतं. आता आपली ग्रेव्ही किती होणार आहे, भाजी आता फायनली किती होणार आहे त्याच्यानुसार मीठ घातलेलं आहे चवीनुसार, आणि चांगले मिक्स करून घेऊयात. आता हिला 1-2 वेळा वाफ दिली म्हणजे अजून 3 ते 4 मिनिट भाजीला मंद आचेवर शिजून घ्यायचं चांगलं. म्हणजे हा जो काही मसाला आहे, जी ग्रेव्ही आहे ती या शिमला मिरची आणि कांद्यामध्ये चांगली मुरली जाईल आणि मस्त अशी चविष्ट ही शिमला मिरचीची भाजी तयार होते. भातासोबत, भाकरी, फुलके, चपाती, नान कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. खूप
छान लागते गरमागरम. मस्त भाजी तयार झालेली आहे. 1-2 वेळा हलवून घेतली, झाकण ठेवून मस्त मंद आचेवर आपली भाजी तयार झालेली आहे फायनली. तर चला ताटलीमध्ये सर्व करूयात. वाढल्यानंतर कशी दिसते मस्त टेम्पटिंग. तर चला मस्त अशी ही शिमला मिरची बऱ्याच जणांना आवडत नाही, तर ही भाजी नक्की तुम्ही करून पहा, नक्कीच आवडेल सर्वांना. आणि भाकरी चपाती भातासोबत कशाहीसोबत तुम्ही ही खाऊ शकता. तर चला मस्त डोळ्यांनाही छान वाटेल अशी दिसायला भाजी आहे. सोबत मस्त छान फुलं ठेवली आहेत. डेकोरेशन असेल की भाजी छानच दिसते नक्कीच. आणि जेवणाचं ताटही छान दिसतं. पूर्वी असं जेवताना ताटाच्या भोवताली रांगोळी काढली जायची. तर चला आपण फुलं ठेवली आहेत. कशी वाटते भाजी? आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. नाही आवडला तर ऑब्व्हियसली यू कॅन डिसलाईक. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय.